आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असतात। नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते 3,000 रुपये मिळालेले। लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। निधी वितरणाची सुरुवात केली आहे। आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3,000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2,215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करून लाडक्या बहिणींनो, कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ऐकलंय की आज नोव्हेंबरचा 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होण्यास मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। 12 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये आज सकाळी रविवारी 21 डिसेंबर रोजी 10 वाजल्यापासून बँकेच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अधिकृत पेपरने बातमी देखील या ठिकाणी दिली आहे, तुम्ही वाचू शकता। रविवार 21 डिसेंबर रोजी 12 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये आज सोडलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी महिला व बाल विकास खात्याला सर्व अधिकाऱ्यांना आज सांगून टाकलंय की आज रविवार 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत 12 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप करा आणि उरलेल्या 12 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत पैशांचे वाटप या ठिकाणी करा। त्यामुळे आज रविवार असेल तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिना उलटून गेलाय, तरी सुद्धा नोव्हेंबरचे 1,500 रुपये पण मिळाले नव्हते आणि डिसेंबर महिना या ठिकाणी आता संपत आलेला आहे, तरी सुद्धा डिसेंबरचे देखील 1,500 रुपये मिळत नव्हते। त्यामुळे रविवार असून पण बहिणींच्या खात्यावरती थेट आता डीबीटीच्या माध्यमातून डिसेंबरचे आणि नोव्हेंबरचे बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% पैशांचं वितरण खरोखर या ठिकाणी होणार आहे। तुम्ही आत्ताच पेपरची बातमी देखील अधिकृतपणे या ठिकाणी पाहिलेली आहे। लाडक्या बहिणींचा रविवार 100% गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला वाटत असेल की गेल्या 10 दिवसापासून अशाच प्रकारच्या या ठिकाणी खोट्या बातम्या पसरू लागलेत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज येईल, उद्या येईल, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरू लागल्या होत्या। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगून टाकलंय, कोणी सुद्धा काळजी करू नका, चिंता करण्याची लाडक्या बहिणींनी कोणी सुद्धा अजिबात गरज नाही। सर्वांना बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण केलं जाणार आहे। आम्ही महिलांना पैसे सोडण्यास गेल्या 1 आठवड्यापासून सुरुवात सुद्धा केलेली आहे, परंतु प्रॉब्लेम असा झाला आहे की हिवाळी अधिवेशन असल्याने, म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुम्हाला समजलं नसेल की हिवाळी अधिवेशन म्हणजे काय, तर सर्व जे पैसे वाटण्याचे अधिकारी असतात तसेच महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम या जे असतात, तर हे सर्व नवीन वर्ष येत असल्यामुळे त्या संपूर्ण वर्षाचं कामकाज कशा पद्धतीने पुढल्या वर्षी राहणार आहे याची माहिती घेत असतात। त्यामुळे आता महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांची सही झाल्याशिवाय पैशांचं वितरण होत नसतं। त्यामुळे सर्व बँकेचे अधिकारी असतील आणि महिला व बाल विकास खात्याच्या या ठिकाणी मंत्री असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तिकडे आता नवीन वर्षाचं कामकाज 2026चं कसं राहील याचं काममध्ये आता याच्या कामामध्ये गुंतल्यामुळे सर्वच महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण झालेलं नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, गेल्या 10 दिवसापासून आम्ही दररोज एका दिवशी 2 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करत आहोत। त्यापैकी आता जवळपास 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं आहे आणि जे 12 जिल्हे आता या ठिकाणी राहिले आहेत, आता त्यांना आज या ठिकाणी रविवारी 21 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण झालं आहे। बघा, सकाळी 10 वाजल्यापासून पैसे महिलांना जमावू लागलेत आणि तुम्हाला पैसे वितरणासाठी मागील आठवड्यापासून वेळ लागलाय म्हणून नाराज होऊ नका। आज रविवार असून सुद्धा उरलेल्या सर्व 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल आणि दुसऱ्या टप्प्यातील 6 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 6 ते रात्री 12 या वेळेमध्ये 100% तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे। असा शब्द, असं वचन स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे।
आता बघा लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यातील सर्वच लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार आहेत, त्यामुळे तुम्हाला टेन्शन अजिबात घेण्याची गरज नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सूचना आता महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून आल्या, ती म्हणजे उद्या सोमवार आहे 22 डिसेंबर आहे, उद्या पैशांचे वितरण अजिबात होणार नाही आहे। त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितले, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बाल विकास खात्याचे अधिकारी तटकरे मॅडम हे सर्व आता जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत, कारण नवीन वर्षाची सुरुवात व्हायला फक्त आणि फक्त 9 दिवस शिल्लक राहिले आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना 22 डिसेंबर म्हणजेच सोमवारपासून 31 डिसेंबरपर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही आहे, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी लाडक्या बहिणींना सांगितल्या। त्यामुळे आता जवळपास 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी बघा मागच्या आठवड्यामध्ये झालं होतं आणि त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं होतं। ज्या लाडक्या बहिणीला मागच्या आठवड्यामध्ये पैशांचं वितरण झालेलं नव्हतं त्यांच्यासाठी हा रविवार खूप आनंदाचा असणार आहे, स्पेशल असणार आहे। त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये सोडले जाणार आहेत। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील 6 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला 3000 रुपये मिळून जातील। संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत डीबीटीची प्रोसेस थोडी फास्ट चालणार आहे, त्यामुळेच उरलेल्या संध्याकाळच्या टप्प्यातील फास्ट महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। दुसऱ्या टप्प्यात 17वा हप्ता 18वा हप्ता असं 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणी सुद्धा घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे। एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले, लाडक्या बहिणींना अपात्र करून आमचा यामध्ये काहीच फायदा नाही, त्यांच्यामुळेच आम्ही निवडून सत्तेमध्ये आलो आहोत, त्यांच्यामुळेच आम्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झालो आहोत। आमच्या या ठिकाणी लाडक्या बहिणीवर आमचं खूप प्रेम आहे, त्यांनीच आम्हाला निवडून दिले, सर्व काही त्यांच्यामुळेच आम्हाला मिळाले, त्यामुळे कोणाला सुद्धा अपात्र करण्यात येणार नाही। परंतु या नियमामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना मात्र पैसे मिळणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय। आणि आज रविवारी 21 डिसेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे याचीच माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी GR मध्ये या ठिकाणी वाचून दाखवली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचा रविवार या ठिकाणी खूपच आज स्पेशल होणार आहे। 2 टप्पे पैसे वितरणाचे सरकारच्या माध्यमातून केले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांना पैसे मिळून जातील। दुसरा टप्पा लगेच सुरू होणार आहे, तो म्हणजे रविवारी 21 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये पैसे आता राहिलेल्या फास्ट प्रोसेसमध्ये मिळून जातील। लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी रविवारी हाच या ठिकाणी दिवस का निवडला असा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल। याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय, कारण या दिवशी सर्व सरकारी कामाला सुट्टी असते, त्यामुळे बँकांचा सर्व्हर या ठिकाणी जलद गतीने सुरू होत असतं, त्यामुळे महिलांच्या खात्यावरती पैशांचं वितरण जोरदार सुरू होत असतं। त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती रविवारी आता 21 डिसेंबर रोजी सगळ्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण करण्याची ऑर्डर या ठिकाणी मिळाल्या। लक्षात ठेवा, उद्या सोमवार आहे, 22 डिसेंबर आहे, उद्यापासून सर्व महिला व बाल विकास खात्याचे अधिकारी, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, बँकेचे सर्व अधिकारी जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। त्याचं कारण म्हणजे नवीन वर्ष सुरू होत आहे, नवीन वर्षाची नवीन वाटचाल म्हणून जिल्ह्यांचा दौरा महाराष्ट्रभर सर्व करणार आहेत। त्यामुळे कोणाला सुद्धा 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर या 9 दिवसामध्ये 1 रुपया सुद्धा बँकेच्या खात्यावरती तुम्हाला दिला जाणार नाही, अशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना सांगितले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज कसल्याही परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैसे मिळून जातील किंवा रात्री 12 वाजेपर्यंत पैसे मिळून जातील, परंतु लाडक्या बहिणींना एकाला सुद्धा आज शिल्लक ठेवलं जाणार नाही। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला चांगलंच माहित आहे, महिन्याच्या महिन्याला एकनाथ शिंदे साहेब म्हणजे आता तुमचे लाडके भाऊ 1500 रुपये महिन्याच्या महिन्याला नक्की पाठवतात। एवढंच होतं की मागं पुढं हप्ता येण्यासाठी थोडा लेट होतो, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला वचन दिले की येणाऱ्या नवीन वर्षाच्या 1 जानेवारीपासून प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या खात्यावरती हे पैसे पडले जातील। आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 21 रुपये सरकार जे करणार होतं, तर लक्षात ठेवा सर्वांनी, तुम्हाला 21 रुपये जानेवारी 2026 पासून देण्यास सुरुवात करत आहे। हा झाला वेगळा मुद्दा, परंतु आज रविवार कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे, कोणकोणत्या नियमामध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला आता समजावून आम्ही सांगणार आहे।
आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षानिमित्त लाडक्या बहिणींना एक आता मोठं गिफ्ट देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. आता बघा एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलं की तुमच्यामुळे आम्ही निवडून आलो आहोत आणि तुम्हाला दिवाळीच्या टायमाला तेवढं 7,500 रुपये एकदम आम्ही मोठं पॅकेज पाठवलं होतं. त्यानंतर एक सुद्धा पॅकेज पाठवलं नव्हतं. या दिवाळीला सुद्धा पैसे देणार होतो, पण आमच्या तिजोरीमध्ये पैसे शिल्लक नव्हते. त्यामुळे आम्ही नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट देणार आहे असं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. तर या ठिकाणी तुम्हाला तुमची घरामध्ये प्रत्येक महिलांनाही मिळणार आहे. कोणी सुद्धा यामध्ये वगळण्यात येणार नाही. म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणी ज्या आपलं गॅस सिलेंडर त्या ठिकाणी वापरतात, म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी जी गॅसची टाकी वापरतात, त्यासाठी तुम्हाला एक अट लावल्या. तुमच्या घरामध्ये जर पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 450 रुपयाला गॅस सिलेंडरची टाकी सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय नवीन वर्षानिमित्त झालेला आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहिणीचे नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळणार आहेत. तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी 450 रुपये इतक्या निम्या किमतीमध्ये कोणाकोणाला घेता येणार आहे, कोणत्या नियमामध्ये बसल्यानंतरच तुम्हाला आज रविवारी पैशांचं वितरण होणार आहे हेच तुम्हाला सांगणार आहे. परंतु तुमच्यासाठी ही सूचना आहे, ती म्हणजे उद्या 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर पुढील 9 दिवस पैशांचं वितरण महिलांना कोणाला सुद्धा होणार नाही. कारण सर्व अधिकारी जिल्ह्यांचे दौरे करणार आहेत. नवीन वर्षामध्ये काय काय या ठिकाणी आता घडामोड करायचा याचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे आजच्या आज 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण कोणाकोणाला मिळणार आहे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे. नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून आता एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी दिले. त्याचं कारण म्हणजे गॅसचे सिलेंडरचे दर जर सध्याला बघितलं तर गगनाला भिडलंय. आता त्यामुळेच माझ्या लाडक्या बहिणींना 850 रुपयांना गॅस अजिबात परवडत नाही असं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो, धूर खाऊन खाऊन त्रास होऊ लागलाय. याचाच विचार करून लाडक्या बहिणींना आता 850 रुपयाचा जो गॅस होता तर तो या ठिकाणी 450 रुपयाला देण्याचा निर्णय झाला आहे. वरचं 400 रुपये जे आहेत तर ते सरकार तुमची सबसिडीद्वारे सरकार या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडरची टाकी असेल आणि तुमच्या घरामध्ये यासाठी काय काय लागणार आहे बघा. तुमच्या घरामध्ये आता पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ भेटणार आहे. गोरगरीब आणि गरजू महिलांना 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये आता गॅस सिलेंडरची टाकी आता तुम्हाला भरून घरी आणता येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा तुम्ही कशा पद्धतीने अर्ज भरला असेल तशाच पद्धतीने अंगणवाडी सेविकामध्ये तुम्हाला हा अर्ज भरून तातडीने द्यायचा आहे. तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी गॅस सिलेंडरवर 450 रुपये इतक्या निम्या किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी या ठिकाणी मिळवलेली सुद्धा पाहायला मिळते. खरोखर तुम्हाला 450 रुपयाची आता गॅस सिलेंडरची टाकी कशा पद्धतीने खरेदी करता येणार आहे हे पण सांगणार आहे. आणि नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. परंतु या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता वितरणासाठी टोटल 6 नवीन नियम या ठिकाणी लागू केलेत. मग हे नियम कोणते आहेत, या नियमामध्ये तुम्ही बसताय का हे सुद्धा या ठिकाणी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला नियम सांगण्यात आलाय तो म्हणजे मतदान कार्ड लाडक्या बहिणींनो काढले का बघा. सरकार काय म्हणतंय, मतदान कार्ड तुम्ही काढला असेल आणि आम्हाला मतदान करत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरवण्यात येईल. कारण पहिला ओळखपत्रामध्ये आता 3 कागदपत्र धरली जायची, तुमचं मतदान कार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्ड. आता पॅन कार्ड, आधार कार्ड या ठिकाणी ओळखपत्रासाठी तुम्हाला लागणार नाही, मतदान कार्ड लागणार आहे. कारण सरकार काय म्हणते, दोन्ही बाजूंनी आमचा फायदा होणार आहे. ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड चालू शकतं आणि मतदान कार्ड काढल्यानंतर लाडक्या बहिणी मतदान करतील. या सर्वांचा फायदा बघून सरकारच्या माध्यमातून पहिला नियम लावलाय तो म्हणजे मतदान कार्ड काढलेल्या लाडक्या बहिणींनाच या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आज रविवारी या ठिकाणी पैशांचं वितरण 12 जिल्ह्यामध्ये होणार आहे. लाडक्या बहिणींनो, आज कसल्याही परिस्थितीमध्ये वाटपाचा हा शेवटचा दिवस म्हणावा लागेल. कारण उद्या सोमवार ते 31 डिसेंबर रोजी म्हणजे पर्यंत इथपर्यंत 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला कोणाला सुद्धा पैशांचं वितरण होणार नाही असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा नियम सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे. लक्षात ठेवा, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 12 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 या 6 जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल.
असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सर्व या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तुम्हाला फायदा करून देणारा हा व्हिडिओ आहे। पण त्याआधी दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून आता काय लावण्यात आलाय नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून थोडा कडक लावण्यात आलाय। ते म्हणजे आता तुम्ही जे काय आता एका घरातील 2 पेक्षा जास्त महिलांनी हप्ता आतापर्यंत घेतलाय त्यांना सर्वांना या ठिकाणी बाद करण्यात आले। सरकार काय म्हणते, लाडकी बहीण योजना गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या। मग तुम्ही काय करताय, एका घरातील 2 पेक्षा जास्त महिलांनी हप्ता घेऊ नका म्हटलं तर सरकारचं अजिबात ऐकत नाही। तुम्ही 4 जणी 5 जणी घरातील हप्ता घेताय, त्यामुळे सरकार काय म्हणते, ते आम्हाला परवडत नाही, आम्ही तुम्हाला या ठिकाणी मतदान करताय म्हणून 1500 अधिक 1500 असं हप्ते पाठवतो। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर या ठिकाणी एकाच घरातील जास्त जण हप्ता घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कायमचं वगळण्यात येणार आहे, तुम्ही वाट बघू नका असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या नियमानुसार सांगितले। तुम्ही हे 2 नियम पास झाला, परंतु आता पुढचे अजून 4 नियम आहेत, कारण 6 नियम आहे टोटल। 2 नियमामध्ये तुम्ही पास झाला आहात, परंतु पुढचे 4 नियम जे अजून सांगणार आहे तर ते थोडे कडक असणार आहेत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जो 850 रुपयाला गॅस सिलेंडरची टाकी तुम्ही आता सध्याला खरेदी करत आहात तर ती फक्त आणि फक्त 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला खरेदी करता येणार आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी या ठिकाणी तिसरा नियम कोणता आलाय नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, तिसरा नियम या ठिकाणी सांगण्यात आलाय, ते म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता तुमच्या अर्जांची गेल्या 2 महिन्यापासून कसून चौकशी करण्यात आल्या। यामध्ये सरकारला असं आढळून आले की उत्पन्नाचा दाखला महिलांनी 2000 या ठिकाणी 24ला दिला होता, परंतु त्यामध्ये खोट्या पद्धतीने उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढलाय आणि त्यामुळे काय झाले की उत्पन्न तुमचं 2.5 लाखांच्या आतमध्ये त्यावेळी होतं। तलाठी, तहसीलदार किंवा त्या ठिकाणी ग्रामसेवक यांच्यामार्फत तुम्ही या ठिकाणी खोटा आता त्या ठिकाणी दाखला उत्पन्नाचा काढलाय, त्यामध्ये 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। अर्ज भरताना एवढा काही चेकिंग झालं नव्हतं, परंतु सरकारने परत एकदा अर्जांची चेकिंग या ठिकाणी केल्या, त्यावेळी असं या ठिकाणी सापडले की जवळजवळ 65,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी उत्पन्न त्यांचं जास्त असताना सुद्धा हप्ता घेत असल्याचं माहिती महिला व बालविकास खात्याला मिळाले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, यामध्ये 65,000 लाडक्या बहिणींना उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये न बसल्यामुळे त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही, तुम्ही वाट बघू नका अशा प्रकारची सक्त सूचना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। बघा, तिसरा नियम थोडा कडक आहे, त्यानंतर 4था, 5वा आणि 6वा अजून 3 नियम तुम्हाला सांगणं बाकी आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की आज रविवार आहे, 21 डिसेंबर आहे। कोणत्या लाडक्या बहिणीला 12 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैसे येतील, कोणत्या लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यातील संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत पैसे येतील, हेच आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। त्यातच तुम्हाला आनंदाची बातमी आहे, नवीन वर्षानिमित्त प्रत्येक लाडक्या बहिणींना आता 850 रुपये गॅसला मोजावे लागणार नाहीत, 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी घरी आणता येणार आहे। ही गॅस सिलेंडरची टाकी कशी आणता येणार आहे, यासाठी नियम कोणते आहेत, सर्व माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु याआधी आता तुम्हाला 4था नियम सरकारच्या माध्यमातून कोणता सांगण्यात आलाय नक्की बघा। सरकारच्या माध्यमातून 4था नियम या ठिकाणी लावण्यात आलाय, ते म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमची शेती किती नावावर आहे, म्हणजे रेशन कार्डावरती तुमचा नवऱ्याचं नाव असेल, मुलांचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल किंवा सासऱ्यांचं नाव असेल तर त्या सर्वांची आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चौकशी करण्यात आल्या। तुम्हाला आठवत असेल, KYC जर तुम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला वडिलांची किंवा पतीची KYC करायला सांगितली होती, तर त्याचं कारण म्हणजे सरकार आता तुमच्या घरातील मेन जो व्यक्ती आहे, म्हणजे तुमच्या सासरे असतील, वडील असतील किंवा या ठिकाणी तुमचा नवरा असेल तर त्यांच्या नावावर नेमकं शेती किती एकर आहे हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून चेक करण्यात आले। जर तुमची शेती 10 एकरपेक्षा जास्त असेल तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कायमचं वगळण्यात आल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून आल्या, कारण 10 एकरपेक्षा जास्त ज्या महिलांची शेती आहे त्यांना सावकर श्रीमंत महिला म्हणून गणले जाईल, त्यांना अपात्र यादीत, काळ्या यादीत टाकलं जाईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, त्यानंतर लगेचच तुम्हाला गॅस सिलेंडर 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी मिळवायचा आहे, अर्ज कसा भरायचा आहे ते देखील पुढे सांगणार आहे। परंतु याआधी 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा।
सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या। या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। बघा, यामध्ये पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे रायगड। परंतु रायगड जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये पैसे येणार नाहीत, मोजकेच आता मी जे तालुके सांगतोय त्या तालुक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल, पेन, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग या भागामध्ये पैसे येणार आहेत। त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे येणार आहेत? लातूर जिल्ह्यामध्ये औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरोणपाळ या भागातील लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला 450 इतक्या निम्या किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी कशी करायची, अर्ज कुठं करायचा, या ठिकाणी कशा पद्धतीने घरी आणता येईल हे देखील सांगणार आहे। परंतु त्याआधी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे वर्धा। वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू या भागातील लाडक्या बहिणीला आज पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे? मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा या भागातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेत केलं जाणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे सातारा जिल्हा। यामध्ये वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान, खटाव, कराड या भागातील लाडक्या बहिणीला पैशांचं वितरण केलं जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहे? सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड या भागातील लाडक्या बहिणीला 3000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला मिळणार आहेत? हिंगोली, बसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव या भागातील लाडक्या बहिणीला या ठिकाणी 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला जर 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी मिळवायची असेल तर काय करायचं आहे बघा। लाडक्या बहिणीलो, आता तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 1 जानेवारी 2026 पासून प्रत्येक लाडक्या बहिणींना आता निम्या किमतीमध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्डवर आता 450 रुपये इतक्या आता जे जिल्हे सांगितलेत तर ती गोरगरीब महिलांचे जिल्हे या ठिकाणी निवडलेत आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये त्यांना 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडरची टाकी या ठिकाणी मिळण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। त्यामुळे GR तुम्हाला 1 जानेवारी पासून काढण्यात येईल आणि तुम्हाला 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस सिलेंडर या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।